नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, लग्न हे असं नातं आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की जिथं दोन मिळून एक बनतात. असं म्हणतात की याच्यात तू आणि मी उरतच नाही. जिथे तुझं आणि माझं असं काही नसतं तिथे आपण असतं. जिथं तुझं आणि माझं नसतं तर आपलं असतं. एक जण खुश असला तर दुसरा खुश होतो. पण आजकाल असे नाते बघायला नाही मिळत, ज्यांना त्यात सुख दुःख वाटून घेतात. भांडणे नसतात असे नाते खूप कमी बघायला मिळतात. पती पत्नीचे नाते, ज्याला आत्मा आणि शरीराचे नाते म्हटले जाते, जिथे यासारख्या गोष्टी दिसतच नाही. आजकाल या नात्यात खूप भांडणे होतात. खूप वेळा तर डिवोर्स होऊन जातो. ते नातं जगातलं खूप छान नातं आहे. अशा नात्यातही आजकाल विष घुसून गेले. याचे खूप सारे कारण आहेत. पण हे सगळं घडण्याचे 3 मेन कारण आहेत. त्याच कारणाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यातलं सर्वात मोठे कारण आहे, मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे. जेव्हा दोघी जण हेच समजतील की मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे, तर कसं काय सर्व ठीक होऊ शकतं? एक वडील होते, त्यांना 3 मुलं होते. त्या 3 मुलांमधला लहान मुलगा त्यांना खूप प्रिय होता. त्या वडिलांना सगळ्यात जास्त तोच आवडायचा. घरात काही झालं सगळ्यात अगोदर ते त्यालाच सांगायचे. कुठलीही गोष्ट त्याच्याशी शेअर करायचे. या दोघांनाही सांगायचे. परंतु त्या छोट्या मुलाला जास्त अटेन्शन द्यायची आणि ही गोष्ट मोठ्या मुलांना खूप खटकायची की आम्ही दोघं असून सगळ्या गोष्टी आमच्या लहान भावाला का सांगतात? तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावरच का करतात? त्यावेळी ते वडील म्हणाले, मी तुमच्या सगळ्यावर सारखं प्रेम करतो, पण तरीही तुम्हाला बघायचं ना, मी सगळ्यात जास्त अटेन्शन त्यालाच का देत होते? कारण तो सगळं डिझर्व करतो. ते 2 मोठे मुलं म्हणाले की कसं काय, आम्ही कसं काय मानून घेऊ? मग ते वडील म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला प्रूफ करून देतो. आणि असंच त्याच्या दुसऱ्याच दिवशी चांगल्या सगळ्यात मोठ्या मुलाला सांगितलं की इकडे घरातलं कुठल्याही काचेचं भांडं तोडून टाक. तो मुलगा गेला आणि त्याने तोडून टाकले आणि ते तोडल्यावर वडील त्याला रागवायला लागले की तू हे का तोडलं? तुला कळत नाही का? त्यावर तो मोठा मुलगा म्हणाला, तुम्हीच तर सांगितलं होतं तोडायला म्हणून, मी तोडलं. त्यावर ते वडील म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर त्या वडिलांनी लहान मुलाला बोलवले आणि त्यालाही सांगितलं की जा कुठल्याही काचेचं भांडं तोडून टाक. त्यानेही तसेच केलं, तोडून टाकलं. आणि त्यानंतर ते वडील त्यालाही रागवायला लागले की का तोडलं? तुला कळत नाही का? तोही तेच म्हणाला की तुम्हीच तर सांगितलं मला तोडायला. वडील म्हणाले की ठीक आहे. आणि त्यांनी त्यानंतर त्याच्या सर्वात प्रिय मुलगा, सर्वात लहान मुलाला बोलावले आणि त्याला सांगितलं की जा घरातली कुठलीही काचेची वस्तू घे आणि तोडून टाक. त्यानेही तसंच केलं. तो गेला आणि एक काचेची वस्तू तोडून टाकली. आणि वडिलांनी त्या दोघांना जसे रागवलं, यालाही रागवायला सुरुवात केली की का तोडलं? तुला कळत नाही का? त्यावर हा मुलगा म्हणाला की सॉरी, चूक झाली माझ्याच्याने, माझं खरं चुकलं, मी नव्हतं करायला असं हवं. असं मी यानंतर असं नाही करणार. बघितलं, मी यामुळे सांगत होतो, हाच फरक आहे तुमच्यात आणि याच्यात. चूक माझी होती, मी त्याला सांगितलं होतं, पण तरीही मी जेव्हा त्याला रागवलो तेव्हा त्याने एवढा विचार नाही केला. त्याने सरळ माझी माफी मागून घेतली. आपण जे आपल्या जीवनात या गोष्टीचा थोडा जरी अवलंब केला ना, तरी खूप छान होऊन जाईल. आपलं हेच असतं, माझी चूक कुठं होती, मी कशाला सॉरी म्हणू? तुम्ही राग करा, पण तुम्ही सिच्युएशन बघा. आपण लिमिटपेक्षा जास्त राग करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपले नातं, आपलं रिलेशन, जे तुटल्याने आपल्याला जास्त त्रास होतो. समोरच्याकडून झालेल्या चुकीमुळे आपल्याला जितका त्रास होतोय त्याहून जास्त त्रास ते रिलेशन तुटल्यानंतर होतो. म्हणून महत्त्वाचं काय, आपले नातं टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून काय होतो, कधी कधी स्वतःहून सॉरी म्हणायला. हे म्हणणं सोडून द्या की तू चुकीचा आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना, पण समोरच्याला डायरेक्ट ब्लेम करू नका की ते चुकीचंच आहे. आपण नेहमी स्वतःचीच बाजू बघतो, समोरचाही विचार करा. हे पहिले कारण आहे. दुसरं कारण म्हणजे एकमेकांची पर्वा न करणे. कधी कधी सोबत राहून 2 जण एकमेकांची पर्वाच करत नाही. अरे ती तर घरातच आहे,
घरातच काय करायचं त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाही आहे. पतीला असं वाटतं की मी थोडी ना काही कमी पडू देतोय. अजून काय पाहिजे हिला, अजून काय पाहिजे तिला, अजून कशी परवा असते, अजून काय करू मी. पत्नीलाही असंच वाटतं. असं नसतं. तो तुमचा लाईफ पार्टनर आहे, तुमच्या जीवनाचा सारथी आहे. त्याच्या प्रत्येक आनंदाचा विचार करणे कर्तृत्व आहे. त्याला काय हवं काय नको ते बघायला हवं ना. प्रत्येकाला काही ना काही वाटतं ना, पण आपण ते समजूनच घेत नाही. आपल्याला वाटतं समोरचा खुश आहे, पण खूप महत्त्वाचं असतं त्याचाही मनाचा विचार करणं. आणि ही पर्वा न केल्याने एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल खूप सारे गैरसमज निर्माण होतात आणि ते एकमेकांसाठी काही करत नाही, म्हणून भांडण व्हायला सुरुवात होते. दोघांनाही तेच वाटतं, तू माझ्यासाठी काय करत नाही, मग मी कशाला तुझ्यासाठी करू. तिने माझ्यासाठी काय केले की मी तिच्यासाठी करू. आणि यामुळे त्या भांडणे कधी संपतच नाही. म्हणून ही चूक कधी करू नका. जो तुमच्या सोबत राहतोय, जी तुमच्या सोबत राहते, जे तुम्हाला मिळून गेले, याचा अर्थ असा नाही की तुम्ही परवा करणं सोडून द्या. जसं तुम्हाला तिच्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन असतात, तसं तिच्याही असतात. म्हणून एकमेकांचा विचार करणं सोडू नका. तिसरी गोष्ट म्हणजे धोका देणे. हे आजकाल खूप चाललंय, मग ते कुठल्याही पद्धतीने असो. खोटं बोलणं सगळ्यात मोठं धोका तर आहेच. खोटं बोलणं, काहीतरी लपून ठेवणं. तुमचं जो नातं आहे ते खूप पवित्र आहे, म्हणूनच कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट त्या नात्याला नष्ट करू शकते. एक छोटंसं खोटं हे त्या नात्याला तोडू शकतं. म्हणून कधीच तुमच्या लाईफ पार्टनरपासून कधीच काहीच लपवून ठेवू नका. आणि काय गरज आहे हो लपवायची, काय गरज आहे खोटं बोलायची. एकमेकांची सरळ शेअर करा. आणि जर एखादी गोष्ट लपवायची असेल तर त्याने समोरच्या काही फायदा होत असेल तेव्हा ती गोष्ट लपवली तर ठीक आहे, पण उगाच सगळ्या गोष्टी लपवू नका. कारण जेव्हा समोरच्याला कळतं माझा लाईफ पार्टनर माझ्याशी खोटं बोलला, त्याने माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलं, तो असा विचार नाही करत, त्याच्या मनात असा विचार नाही येत त्यांनी हे का केलं असेल. त्याला त्यावेळी फक्त वाईट वाटत असतं की हा असं कसं करू शकतो, तेही माझ्यासोबत. मी कुठे कमी पडलो होतो, मी कुठे कमी पडली होती की हा माझ्याशी खोटं बोलतो. आणि कधी ना कधी खोट आहे समोर येतच. म्हणून कधी खोटं बोलू नका. कधीच काही लपवून ठेवू नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कशाचा त्रास होत असेल, तुम्हाला त्या व्यक्तीचा काही गोष्टी आवडत नसतील, तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरच्या काही गोष्टी आवडत नसतील, तर त्याच्याशी बोला ना. त्याच्याबद्दल उगाचच तुमची मन जुळत नाही हेच म्हणून एकमेकांपासून काहीतरी लपून ठेवणं हे खूप चुकीचं आहे. म्हणून कधीच काही लपून ठेवू नका. कारण सगळ्यात जास्त याच्यामुळेच होतो. आणि जर तुम्हाला असंच खुश राहायचं असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं जर नातं टिकून ठेवायचं असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.